नमस्कार. श्री स्वामी समर्थ. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन कधी करावे? व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन करण्यासाठी अष्टमी, एकादशी, चतुर्थी, दशमी हे दिवस उत्तम मानले जातात. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अत्यंत चांगले आहेत. तसेच पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी हे स्तोत्र वाचणे टाळावे. सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जन्माच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. एखाद्या धार्मिक उत्सवाच्या दिवशी स्तोत्र वाचन करणे अत्यंत चांगले आहे. हे स्तोत्र तुम्ही मध्यरात्री वाचू शकता. 12 वाजेच्या अगोदरही नाही आणि 12 वाजेच्या नंतरही नाही. तुम्ही हे स्तोत्र 12 वाजेला 12 वाजेला हे स्तोत्र वाचण्यास सुरुवात करावी. अत्यंत शीघ्र असे फलदायी हे स्तोत्र आहे. मी देखील हे स्तोत्र वाचलेले आहे आणि मला याचा अनुभव देखील आलेला आहे. आता जाणून घेऊयात व्यंकटेश स्तोत्राविषयी काही नियम. स्तोत्र वाचन सुरू करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. स्तोत्र वाचनाच्या दिवशी उपवास ठेवणे उत्तम मानले जाते. तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता. उपवास नाही केला तरी देखील चालते. तसेच स्तोत्र वाचनाच्या काळात आपण नेहमी सत्य बोलावे. स्तोत्र वाचनाच्या काळात सत्य बोलणे आणि कोणावरही अन्याय न करणे आवश्यक आहे. स्तोत्र वाचन करताना शांत आणि एकाग्र राहण्याचा प्रयत्न करा. स्तोत्राचे वाचन संथ गतीने आणि स्पष्ट उच्चारामध्ये करा. स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही मराठी स्तोत्र वाचत असाल तर त्यासाठी तुम्हाला जास्तीचा वेळ लागतो आणि जर तुम्ही संस्कृत भाषेत वाचत असणार तर तुम्हाला खूप कमी वेळ लागतो. पण संस्कृत भाषा ही वाचायला अवघड आहे. जर तुम्हाला स्पष्ट उच्चारामध्ये वाचता येत असेल तर तुम्ही नक्कीच संस्कृत भाषेमध्ये वाचू शकता. ते अत्यंत शीघ्र फलदायी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.